चला तर मंडळी, संध्याकाळच्या वेळेस कधी-कधी आपल्याला मस्त असे गाड्यावर मिळतात असे चटपटीत पदार्थ खावेसे वाटतात. तर इथे 5 उकडलेले बटाटे आहे, उकडून फ्रीजमध्ये ठेवून गार करायचे. मी सकाळीच उकडून फ्रीजमध्ये ठेवले होते कारण संध्याकाळी मला आलू टिक्की चाट करायचं होतं. आता साल काढून हे बटाटे किसून घ्यायचे. यामध्ये चवीनुसार मीठ, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बाइंडिंगसाठी 3 चमचे कॉर्नफ्लोअर आणि 3 चमचे तांदळाचं पीठ घालून छान डो तयार करायचा. गरज वाटल्यास अजून थोडंफार पीठ आपण वाढवू शकतो. यासाठी लागणारी तिखट, गोड चटणी आणि गोड दही यांची रेसिपी पाहायची असेल तर टायटलमध्ये जो त्रिकोण आहे त्यावर क्लिक करून डिटेल रेसिपी नक्की पहा, तुम्हाला पाहायला मिळेल. थोडंसं बाइंडिंग कमी वाटलं म्हणून 1 चमचा तांदळाचं पीठ अजून घातलं. मस्त डो तयार झालाय. हाताला तेल लावून टिक्की करून घेतल्या. सगळ्या टिक्की तांदळाच्या पिठामध्ये कोट करून घेतल्या. 4-5 चमचे तेल गरम केलंय. मध्यम आचेवर या टिक्की दोन्ही बाजूने उलटून पलटून लालसर होईपर्यंत शॅलो फ्राय करायच्या. टिक्की मस्त तयार झालेल्या आहे. आलू टिक्की चाट सर्व करूया. चिंचगुळाची आंबट गोड चटणी, तिखट चटणी, गोड दही आणि शेव. आहा, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा.